नमस्कार. सुनील माने बागी सोचमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची आणि हरियाणा विधानसभेची विधानसभा निवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वांना जी अपेक्षा होती की महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक आज जाहीर होईल, त्याचं वेळापत्रक जाहीर होईल, निवडणूक आयोगाने ती फोल ठरवली. मला असं वाटतं की आम्ही दिल्ली मुंबई राजकीय परिसरामध्ये जे वावरणारे काही लोक आहोत, त्यांच्यापर्यंत जो एक आकडा आलाय, एक अहवाल आलाय, तो आहे भाजप महाराष्ट्र विधानसभेत जास्तीत जास्त 50-55 आमदार निवडून येऊ शकतील, एवढ्याच जागा निवडून येऊ शकतील, असा एक अतिशय गंभीर आकडा सध्याच्या राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना शिंदेंची जी आहे ती एक 15 जागा, अजित पवार 10 जागा, अशा स्वरूपाचे आकडे या क्षेत्रातले जाणकार, काही संस्था, अनुभवी मंडळी अशा स्वरूपाच्या आकड्यांची चर्चा करतायत आणि ते तसं दिसतंय. ग्राउंडवर ही जी परिस्थिती आहे त्याचीच भीती घेऊन बहुधा केंद्र सरकारने, भाजपने अशी रचना केली की महाराष्ट्राची विधानसभा या दोन राज्यांच्या बरोबर घ्यायला नको. आपल्या सर्वांना माहिती आहे, घटनात्मक तरतुदीची पायमल्ली करून मोदी सरकारने मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या आधी मुख्य निवडणूक आयुक्तांचं जे नियोजन असतं, नियुक्ती असते, त्यात सुप्रीम कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एक पदसिद्ध सदस्य असतो या निवडीत. पण घटनात्मक तरतूद बाजूला ठेवून, नवीन आदेश काढून, सरन्यायाधीशांना बाजूला करून, केंद्रीय मंत्री त्यांच्या जागी नेमून आपल्याला हवा तो माणूस, म्हणजे आजचे राजीव कुमार ज्यांनी इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद घेतली, त्यांची नियुक्ती केली आपल्याला लक्षात येतं. साहजिकच आहे, केंद्र सरकार ज्या पद्धतीचं इनपुट देईल, ज्या पद्धतीचं नियोजन करेल, अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनने गेल्या लोकसभा निवडणुकीतही आपण पाहिलं, पक्षपाती पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राची निवडणूक 10-15 दिवसानंतर जर विहित वेळेत जाहीर करायची असेल तर तेवढाच वेळ लागणार आहे. कारण नोव्हेंबर संपता महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात येणं हे शेड्यूलच्या नुसार आवश्यक गोष्ट आहे. पण ती केली गेली का? तर दुर्दैवाने ती केली गेली नाही. या दोन्ही राज्यांच्या बरोबर अपेक्षित असलेली आपण सर्व अंदाज व्यक्त जे झालेले आहेत ते पहा. सर्वांना अपेक्षित होतं की आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे रिपोर्ट आहेत किंवा राज्य सरकारला, केंद्र सरकारला जे डॅमेज कंट्रोल करायचे, त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीला पुढे पुढे कसं ढकलता येईल याचं नियोजन आहे की काय. यातली गंभीर बाब एक अशी आहे की काल खूप छातीठोकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचं भाषण केलं. त्या भाषणात एक मुद्दा असा होता की देशाने आता एकाच वेळी सर्व निवडणुका घ्याव्या. एक देश एक निवडणूक हे त्यांनी जे काय आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप ठरवून घेतलंय, एक दिवस पूर्ण व्हायच्या आधीच इलेक्शन कमिशनने त्याला छेद देत पंतप्रधानांच्या वाक्याची, घोषणेची वाताहत करत, चिंधड्या उडवत महाराष्ट्राची निवडणूक वेगळ्या काळात, जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक वेगळ्या काळात असं केलंय. पंतप्रधानांचा हा जो काही मोठेपणाने सांगायचा जो मुद्दा असतो तो आत्ता हास्यास्पद स्वरूपाला गेलाय. म्हणजे ते सांगतात एक आणि होतं दुसरं. या भाषणात त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही, महिलांचं सबलीकरण, रक्षण, शिक्षण, संशोधन या सगळ्या ज्या गोष्टी केल्या, देशभरातले विचार करणारे लोक आता फिदी त्यांच्या भाषणावर असतात. काही नवीन गोष्ट नाही, काही नवीन सांगण्यासारखं नाही, फक्त तीच स्टेप वाजवली. त्याच अनुषंगाने इलेक्शन कमिशनने त्यांच्या भाषणाच्या ज्या वाक्याची चिंधड्या उडवून महाराष्ट्राची निवडणूक वेगळ्या काळात आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक आत्ता तातडीने असं केलंय. काही दिवसाच्या फरकाने महाराष्ट्राची निवडणूक लवकर ह्या दोन्ही राज्यांच्या बरोबर घेण्यात काहीच चुकीचं ठरलं नसतं. सर्व राज्य त्याची वाट बघत होतं. पण भाजपला, शिंदेंना, अजित पवारांना जी भीती वाटते की आपल्या जागा, त्यांनी ज्या यात्रा काढल्यात, त्यांनी जे काय पद्धतीने काम चालू केलंय,
त्यातनं ते आपला डॅमेज भरून काढायचा प्रयत्न करतायत. स्वतः मोदी शहा हे स्वतः तिथं उतरून काही उपयोग होणार नाही, फडणवीस उतरून उपयोग होणार नाही असं RSSने आता सांगितलंय की एकाच नेतृत्वावर अवलंबून राहू नका, हे काय होणार नाही, त्यांच्यावर विसंबून राहिलात तर तुमचा बाजार उठेल आणि त्याच पद्धतीने सगळं चालू आहे. याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारला, भाजपला आणि सध्याच्या महाराष्ट्रातल्या सरकारला निवडणुका घेण्यात स्वारस्य नाही. विधानसभेत त्यांचं पानिपत होणार आहे हे त्यांना दिसतंय. हे आकडे जसे येत आहेत, लोकांचा राग प्रत्येक गोष्टीतनं व्यक्त होतोय. केंद्र सरकारने अतिशय फोल पॉलिसीज राबवल्यात, त्याच्यावरचा राग लक्षात येतोय. नरेंद्र मोदींची लोकप्रियतापासून त्यांचं जे काय बॉडी लँग्वेज आहे सगळं ढासळत चाललंय. संघाने त्यांच्यावर घणाघात सुरू केला आहे. त्यामुळे राज्यभरात सर्व मतदारांमध्ये एक स्पेसिफिक विशिष्ट मेसेज चालला आहे. त्यामुळंच की काय, राज्यातली निवडणूक आत्ता काही दिवसांपुरती या दोन्ही राज्यांबरोबर घेण्याच्या ऐवजी पुढे ढकलायचा प्रयत्न झाला, निर्णय झाला. मला असं वाटतं की या पुढच्या काळातही जर भाजप, केंद्र सरकार अशा पद्धतीने विचार करणार असेल तर मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट लागू करून आणखी 6 महिने ढकलायची की काय, अशा पद्धतीचं पण नियोजन होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की गेली 7-8 वर्ष अनेक महापालिका, जिल्हा परिषदा त्यांच्या मुदती संपूनही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या लोकप्रतिनिधी निवडून आणायचे नाहीत अशा पद्धतीचं काम चालू आहे. संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था उखडून टाकली जाईल अशा स्वरूपाचं कट कारस्थानाच्या पद्धतीने हे चालू आहे. कारण असं आहे की यांना घाबरलेले, त्यांना कळतंय की आपल्या जागा निवडून येत नाहीत, लोक आपल्यावर रागवलेत. त्यामुळं लाडकी बहीण सारख्या पैसे वाटून मतं विकत घेण्यासारख्या योजना असोत किंवा अन्य लोकांना सोप्स देणं म्हणजे त्यांना सवलती देणं, खुशमस्करी पद्धतीने त्यांच्या मागे मागे काहीतरी करत राहणं, साखर कारखान्यांना पॅकेज देणं, अशा स्वरूपाच्या गोष्टी करून लोकांची मतं आपल्याकडे कशी येतील, मतं आपल्याला कशी विकत घेता येतील याच्यावर काम सुरू होतं आहे. आणि त्यातून सर्वसामान्य करदात्यांचा, जनतेचा पैसा उधळणं आणि मतांचं ध्रुवीकरण करून जातीय, सामाजिक, धार्मिक अशा स्वरूपाचं करून ते वातावरण तयार करून आपल्या काही जागा वाढवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं, असं भाजप, केंद्र सरकार आणि सध्याच्या राज्य सरकारचं धोरण दिसतंय. घटनात्मक तरतुदींच्या चिंधड्या उडवत, लोकांच्या जनभावनांचा, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पायदळीत उडवत, आपल्याला पाहिजे त्याच वेळी त्याच पद्धतीने इलेक्शन घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो महाराष्ट्रातली सुज्ञ जनता या पुढच्या काळातही उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. नमस्कार.